म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये देवकी गौरीसमोर हात जोडत असते की आम्हाला माफ कर। त्यावर गौरी बोलते की दादांना हे सर्व कळाल्यावर ते तुम्हाला घरी तरी ठेवतील का, म्हणून मी आता कोणाला काही सांगत नाही, कारण यावेळी जयदीप अनिलला जिवंत सोडायचा नाही। या ढेकणाच्या रक्ताने मला माझ्या जयदीपचा हात माखू द्यायचा नाही, म्हणून याला मी सोडत आहे। परंतु परत जर याने काही कुटाने केले तर मी स्वतःच्या हाताने अनिलला मारून टाकीन। तेव्हा अनिल हात जोडून सांगतो की मी परत असं कधीच करणार नाही। तेव्हा गौरी घरी जाण्यासाठी निघते तर देवकी तिला विचारते आता भावड्याचं काय करायचं। तर गौरी सांगते मी 4 दिवस उपाशी राहिले तसं त्याला पण राहू देत, असे बोलून गौरी देवकीला घेऊन तिथून निघून जाते। तर अनिल खूप मोठ्याने ओरडत असतो। तर दुसरीकडे सर्वजण रेणुकाच्या घरी जाण्यासाठी तयार होतात। तर दादा माईंना बोलतात की आपण जयदीपच्याच गाडीतून जाऊयात। तर माई बोलतात अगोदर त्याला विचारा कबाब में हड्डी चालती का। तर सर्वजण हसू लागतात। तेवढ्यात शालिनी लंगडतच तिथे येते व विचारते तुम्ही सगळे तयार झालात, मला सांगितलं पण नाही। त्यावर उदय बोलतो की या अवस्थेत तुम्हाला कशाला त्रास, त्यातच मल्हार भाऊ घरी नाही, तुम्हाला उचलायला कोण येणार। तर शालिनी बोलते मी लगेच तयार होऊन खाली येते। त्यावर माई बोलतात की कशाला, तुमच्या वाचून तिकडं काही पण अडणार नाही व आम्हाला शालिनीकडे नीट लक्ष देण्यास सांगतात। त्यावर शालिनीचा चेहरा पडतो। तेव्हा गौरी तिथे आलेली नसते। तर दादा बोलतात की लग्न झाल्यापासून गौराबाईंना पण तयार व्हायला खूपच उशीर लागतो। तर जयदीप सांगतो की तसं काही नाही, ती तुळशीची पानं आणण्यासाठी माळावर गेली होती म्हणून उशीर झाला। तेव्हा माई जयदीपची खूप गंमत करत असतात। तेवढ्यात देवकी आणि गौरी तयार होऊन तिथे येतात। तर देवकी मुद्दाम शालिनी पुढे पदर घेऊन नखरे दाखवत असते की आम्हाला सर्वांना बाहेर जायचं आहे। त्यानंतर माई गौरीचं कौतुक करतात व हाताला धरून अंबाबाई जवळ घेऊन जातात। तेव्हा माई गौरीला बोलतात की आज मी तुला तुझे सर्व अधिकार परत देणार आहे, हा गजरा घे आणि माझ्या केसांमध्ये माळ। तेव्हा ते ऐकून सर्वांना खूप आनंद होतो। तर माई बोलतात की तुला सुनेचा अधिकार न देऊन मी खूप मोठी चूक केली, मला माफ कर। त्यावर गौरी माईंचा आशीर्वाद घेते व त्यांना मिठी मारते। दादा व जयदीपला खूप आनंद होतो। तर शालिनीचा चेहरा पूर्णपणे पडतो। तेव्हा गौरी अंबाबाई समोर माईंना गजरा लावते। त्यानंतर सर्वजण रेणुकाच्या घरी येतात व देवीची स्थापना करतात। शेखरदाजी बोलतात की पहिल्या प्रसादाचा मान जयदीप गौरीचा। त्यावर माई बोलतात दोघांचा पण प्रसाद जयदीपकडेच द्या। तेव्हा शेखरदाजी विचारतात असं का बरं। तर माई बोलतात की गौरीच्या हाताला लागला आहे, मग जयदीपच तिला भरवेल। काल रात्री जेवण पण जयदीपनेच भरवलं। तेव्हा गौरी खूप लाजत असते। तेव्हा देवकी विचारते पहिला मान गौरीलाच का। त्यावर शेखरदाजी सांगतात जर गौरीने उपवास धरला नसता तर नवीन देवी बनलीच नसती, शिर्के पाटलांची पण देवी कधीच सापडली नसती, म्हणून पहिला मान त्यांचाच। त्यानंतर जयदीप गौरीला प्रसाद भरवतो। तर शेखरदाजी गंमत करत विचारतात गोड होता का। तर सर्वजण हसू लागतात। त्यानंतर रेणुका सर्वांसाठी चहा बनवते। तर शेखरदाजी चोर म्हणून रेणुकाला चिडवतात। तेव्हा दादा शेखरला त्यांच्या मुलीबद्दल विचारतात। तर रेणुका सांगते तिची परीक्षा चालू आहे, त्यानंतर ती घरी येणार। तेव्हा शेखरदाजी बोलतात की मला एक कळत नाही, देवी गच्चीवर गेलीच कशी, ज्याने चोरली तो गच्चीवर कशाला ठेवेल। गौरी खूप घाबरते व खोटं सांगते की आता ते देवीलाच माहीत, परंतु मला स्वप्न पडलं होतं म्हणून मी देवीला बघायला गच्चीवर गेले आणि देवीला पाहून आनंदाच्या भरामध्ये चक्कर येऊन पडले। तर रेणुका गौरीला बोलते आज तुझ्यामुळे आमच्या घरी देवी आली। तर गौरी तिला सांगते आता तिचा नीट सांभाळ करा। दुसरीकडे शालिनी उठण्याचा प्रयत्न करत असते तर तिला खूप त्रास होत असतो। त्यावर अम्मा बोलतात की आता दुसरं तंगड मोडून गळ्यात घालून घेणार का। तर शालिनी रागामध्ये अम्माला तिथून काढून देते व गौरीला शिव्याशाप देत पाय आपटत असते। तर तिला अजूनच त्रास होतो। त्यानंतर गौरी रात्री अंथरूण टाकत असताना गाणं गुणगुणत असते। तर जयदीप गुपचूपपणे ऐकत खूप हसत असतो। तेवढ्यात गौरी त्याला पाहते व बोलते की असं लपून ऐकायचं नसतं। जयदीप गौरीची खूप गंमत करत असतो। तर दोघे पण खूपच खुश असतात। मित्रांनो, पुढील भागामध्ये जयदीप शालिनीला पुन्हा धमकी देणार आहे। तर पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा।